फास्ट आहे जरा. सर्व मान्यवर आणि आमचे दोन्ही अंतिम वरलदेवी चषकाच्या फायनलमध्ये पोहोचलेले दोन्ही संघ, एका बाजूला वीर तानाजी दापोडे तर दुसऱ्या बाजूला नक्कीच आपण पाहतोय बंद्र्या मारुती कल्हेर. एक साथ सावधान, राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. भारत माता की वंदे. छत्रपति शिवाजी महाराज की जय श्रीराम. धन्यवाद. सर्व आमचे लाडके प्रेक्षक मान्यवर दोन्ही संघांचं देखील खूप खूप अभिनंदन करूया. दोन्ही संघाचे संघटक आपण पुढे या. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या अंतिम सामन्याची नाणेफेकी करणार आहोत. मान्यवर थांबा, आपण 2 मिनिटं मैदानामध्येच थांबा. सर्व मान्यवर थांबा. आपण दोन्ही संघाचे संघनायक पुढे या. अगदी ट्रॉफी दोन्ही संघनायकांना उचललेली आहे. मात्र ही ट्रॉफी कल्हेर गावामध्ये की दापोडे याचं उत्तर आपल्याला या सामन्यातून मिळेल. दोन्ही संघांना शुभेच्छा आहेत. एका बाजूला विनायक पाटील तर दुसऱ्या बाजूला ज्ञानदेव पाटील. नक्कीच येथे उद्योगपती प्रवीणजी चौधरी तसेच रमेशजी पाटील, त्यानंतर आमचे इतर मान्यवर आहेत. त्यामध्ये अरविंदजी भोईर देखील आहेत, अरुणजी चौधरी आहेत, नितीनजी बजेके, सर्व मान्यवर आमचे. आणि यांच्या शुभ हस्ते अंतिम सामन्याची नाणेफेकी उडवली जाते. नाणेफेकी दापोडे संघाच्या बाजूने लागलेली आहे आणि आपला फक्त निर्णय गोलंदाजी. यास दोन्ही संघांना शुभेच्छा आहेत. मान्यवरांचे खूप खूप स्वागत आणि आभार. आपण सर्वांनी मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं. इथे अगदी आपण पाहिलं तर वीर तानाजी दापोडे संघानं या अंतिम सामन्यातून नाणेफेकी जिंकून प्रथम घेतलाय गोलंदाजीचा निर्णय आणि इथे फलंदाजीसाठी आमंत्रण दिलेले आहे बंद्र्या मारुती कल्हेर संघाला. वेलकम अरविंदजी भोईर साहेब, वेलकम. आमचे काकाश्री एक आदर्श व्यक्तिमत्व कुंदनजी पाटील साहेबांचे काकाश्री आहेत, रमेशजी आत्माराम पाटील साहेब. चला लगेच आपण खेळाला सुरुवात कराल अशी आम्ही अपेक्षा करतोय. मेगा फायनल नक्कीच रमाकांत चौधरी आमच्या वरालदेवी क्रीडा मंडळ 40+ एक उत्कृष्ट खेळाडू या स्पर्धेसाठी गेली 4 दिवस ज्यांच्याकडून अपार मेहनत आपण पाहिली. नक्कीच अगदी आपण सर्वच आपल्या सदस्यांचे आभार व्यक्त करूया. गेले 4 दिवस या स्पर्धेसाठी ज्यांचं मोलाचं सहकार्य राहिलंय. नक्कीच आपण जाऊया. वेलकम मोहनदादा भोईर, आपला मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वरालदेवी चषक 2025. नक्कीच मनोहर जोशी साहेब भिवंडी तालुका नवीन 40+ संघटनेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मनोहर जोशी साहेब आणि संदीपजी मोरे
आपण मान्यवर कक्षामध्ये या. वेलकम, सुस्वागतम. वेलकम मनोहर जोशी साहेब, जोशी फाउंडेशनचे सर्वा बादोडगावचे उद्योजपती आणि भिवंडी तालुका नवीन 40+ संघटनेचे सन्माननीय नवनिर्वाचित अध्यक्ष. त्यानंतर त्यांच्या समवेत आपण संदीपजी मोरे यांना पाहतोय. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम, वेलकम. चला फास्ट केला दोन्ही संघ. बघा 5:18 झालेली आहेत. नक्की संतोषजी तरे यांच्याकडून देखील या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये जे दोन्ही संघ पोहोचलेले आहेत त्या दोन्ही संघांसाठी शुभेच्छा. धन्यवाद. लॉट कमिटी मेंबर आहेत गावदेवी भादवड संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर संतोष तरे यांच्याकडून या स्पर्धेला शुभेच्छा. धन्यवाद. नक्कीच आपण स्वागत आणि सन्मान करूया. कामतगर गावचे उद्योजपती ज्यांनी या स्पर्धेसाठी आपल्याला 10,000 रुपयाचा धनादेश दिलेला आहे वरदेवी चषकासाठी. त्यांचा आपण हेतूची स्वागत आणि सन्मान करूया. प्रवीणजी दशरथ चौधरी साहेबांना आपण सन्मानित करूया. चला स्वागत आणि सन्मान प्रवीणजी चौधरी साहेबांचा केला जातोय. उद्योजपती आहेत. हनुमानजी चौधरी साहेबांकडून देखील आम्हाला या स्पर्धेसाठी रोख रक्कम 11,000 रुपयाचा धनादेश आलेला आहे. स्वागत आणि सन्मान प्रवीणजी चौधरी साहेबांचा केला जातोय. वरालदेवी क्रीडा मंडळ 40+ ताडाली या संघाच्या वतीनं नंदोजी चौधरी यांच्या शुभ हस्ते प्रवीणजी चौधरी यांना शॉल, पुष्पगुच्छ आणि नक्कीच पंढरीच्या विठोरायाची प्रतिमा पवित्र मूर्ती देऊन प्रवीणजी चौधरी यांना इथे सन्मानित केलं जातोय. त्यानंतर मोहनदादा भोईर यांना देखील आपण सन्मानित करूया. प्रशांतजी पाटील आपल्या शुभ हस्ते आपण मोहनदादा भोईर यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करायचं आहे. मोहनदादा भोईर यांचा देखील स्वागत आणि सन्मान. त्यानंतर आपण पुढील स्वागत सन्मान करूया प्रशांत पाटील यांच्या शुभ हस्ते मनोहर जोशी साहेबांचा. नक्कीच नवीन 40+ संघटनेचे नवनिर्वाचित अध्यक्ष आहेत आणि जोशी फाउंडेशनचे सर्वा मनोहर जोशी साहेबांना इथे सन्मानित केला जातोय. त्यानंतर संदीपजी मोरे जोशी 11 भादवड संघाचे एक उत्कृष्ट यष्टीरक्षक फलंदाज संदीप मोरे यांना देखील आपण सन्मानित करूया. नक्कीच अगदी या स्पर्धेसाठी संतोषजी तरे आणि त्यानंतर कुंदनजी पाटील साहेबांना स्पेशली संजयभाई म्हात्रे यांच्याकडून देखील या दोन्ही संघांना शुभेच्छा आहेत. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट संघटनेचे नवनिर्वाचित अध्यक्ष संजयभाई म्हात्रे यांनी वीर तानाजी दापोडे आणि बंद्रामूर्ती कल्लेर संघाला शुभेच्छा दिल्या. धन्यवाद. ओव्हर टू मनोज ठाकरे. थँक्यू. धन्यवाद कालीराम सर. याची देही याची डोला पाहण्यासाठी अंतिम 16 अनेक मान्यवर या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. याच्यासाठी केला होता हा टास अंतिम क्षण गोड व्हावा आणि गोड क्षण करण्यासाठी या दोन टीम एकामेकासमोर उभ्या ठाकल्या जात आहेत. आपण जर पाहिलं तर खास करून जर विचार केला तर अंतिम 4 सामने विजेता कल्हेर पाहायला मिळत आहे. अंतिम 2 विजेते आपल्याला पाहायला मिळत आहेत. वीर तानाजी दापोडे सन्मान रुपेशजी. यस आपण जर पाहिलं तर या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. भिवंडी ग्रामीण क्रिकेट मंडळासाठी अतोनात निस्वार्थपणे प्रेम करणारे काम करणारे तुम्हा सर्वांचे लाडके या मंडळाचे विद्यमान सचिव सन्मान्य प्रदीपजी जोशी साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत. यस या ठिकाणी रुपेशजी चौधरी साहेबांचाही शुभ आगमन आणि त्यांचा जातो या ठिकाणी स्वागत आणि सन्मान चौधरी साहेबांचा आपण करूया हेतूचे स्वागत आणि सन्मान.
यास विनंती असेल की आपण फक्त खेळावरती फोकस करूया. सर्व मान्यवर अंतिम 16 पाहण्यासाठी आलेले आहेत. पाहूया खेळाला सुरुवात होते. गोलंदाज टर्न होते गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस पहिल्या चेंडूवरती आक्रमण प्रहार पाहायला मिळतोय आणि हा चेंडू आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती येतोय चौकार. चौकार निश्चितच आपण नेहमी म्हटलं जातंय की आयुष्यात नाव मोठे कमवायचं असेल तर अनेक संकटांना सामोरे जावे लागते. त्यानंतर आपल्याला जे मिळते ते खरं आपलं यश असतं. पुढील चेंडू यावेळेस पुन्हा एक डाऊन साईडला खेळलेला आहे. एक धाव कंप्लीट केली गेली. पाहूया पुढील धाव घेतली जाईल का नाही. एकच धावावरती समाधान. या दोन्ही टीम त्याच ताकदीत तोलामले आणि त्याच विचाराचे आहेत. सुरुवातीच्या कालामध्ये या दोन्ही टीमची खूप आलोचना झाली की यांचा फॉर्म सापडत नव्हता. 2-3 टुर्नामेंट झाले एकही कप हाताला लागत नव्हता. परंतु आपण पाहिले तर पिंपलासून सुरुवात केली बंदरामूर्ती काल्हेरने आणि दमन चौस्कापासून सुरुवात केली वीर तानाजी दापोडे संघाने आणि अफलातून कामगिरी. आता बेस वर्सेस बेस यावेळेस उडवलाय हवाई सबर गगनचुंबी फटका सीमा पार षटकार. निश्चितच आपण पाहिलं तर जीवन असो किंवा खेळ असो मेहनत संघर्ष जिद्द चिकाटी या ज्या गोष्टी आहेत ना त्या माणसाकडे असायला हव्यात. तेव्हा कुठेतरी यशस्वीरित्या हा समाज तुमचा गवगवा करतो नावाचा बोलबाला करतोय. पाहूया दोन्ही टीम अतिशय ताकदवार. पुढील चेंडू अजून एक क्या बात आहे. हा पण जाईल सीमा पार बिग हिट षटकार. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर वीर तानाजी दापोडे संघाने अंतिम चेंडू मागे तो विजय संपादन केला होता. दमन दौऱ्यामध्ये सुद्धा या दोन टीम एकमेकासमोर आल्या होत्या. तेथेही पाहायला गेलं तर वीर तानाजी दापोडे संघाने सरशी गाठली होती. आज पाहूया आक्रमणाचं सूत्र हाती घेतलं गेलं आहे. चौकार षटकार षटकार. पुढील चेंडू यावेळेस आपण पाहतो बुंद्यान मारा खूप चांगल्या पद्धतीने चेंडू हाताला जातोय. एक धाव कंप्लीट केली जाते. एकापेक्षा अधिक काही नाही आहे. नेहमी असं म्हटलं जाते खेळ असो की आयुष्य असो आपलं सामर्थ्य जेव्हा दाखवा तेव्हाच आपल्या समोर बलाढ्य योद्धा किंवा संघ असेल. सामर्थ्याची परिकाष्ठा आणि परिपूर्ण मेहनत मैदानाच्या आतमध्ये बंदरा मारुती काल्हेर दर्शवतोय. त्याच ताकदीत तोला मोलाचा वीर तानाजी दापोडे क्या बात आहे. एक 4 चषकांचा विजेता तर एक 2 चषकांचा. यावेळेस क्या बात आहे. पॅडल सीप चेंडूला मात्र केला गेला आहे मिडगुच्या रिजन मध्ये रवाना. मात्र एकच धाव एकापेक्षा अधिक काही नाही आहे. दोन्ही संघांकडे चांगला स्किल आहे चांगला खेळ आहे. आपण पाहतोय नेहमी संघर्षाचं वातावरण करणारे ह्या दोन्ही टीम आहेत. आतातून गेलेल्या सामन्याला आपल्याकडे कसा बोलावला जाईल त्या ताकदीची ही दोन्ही टीम आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अंतिम 16 मेगा फिनाले आपण जर पाहतोय तो या मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. क्या बात आहे. चांगली स्पर्धा ही रंगवण्यात आलेली आपण पाहिली तर वराल देवी क्रीडा मंडळ 40+ ताडाली यांच्या माध्यमातून आयोजन केलेलं भव्य दिव्य वराल देवी चषक 2025 हे आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. या व्यासपीठावरती अनेक मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये सर्वांचे लाडके अर्थात आपण पाहिलं तर या भिवंडी ग्रामीण 40+ साठी खूप चांगली मेहनत घेणार आहे. आपला धंदा पाणी बाजूला सारून या संघटनेला मात्र न्याय देताना पाहायला मिळतात. तुम्हाला सर्वांचे लाडके प्रदीपजी जोशी साहेब. आपण पाहिलं तर नुकतेच रशियाहून इथं उपस्थित झालेले आपण पाहतोय आणि या स्पर्धेला भेट देण्यासाठी येत आहेत. रशियामध्ये होते तरीही त्यांचा लक्ष बरोबर बारकाने होता. आम्हाला इंटरव्हेन्शन करायचे अशी गोष्ट करा तशी गोष्ट करा. क्या बात आहे. या ठिकाणी आपण पाहतोय एक धाव कंप्लीट केली जाते. यस बिमर चेक केलं जाईल. या ठिकाणी तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. तिसरे पंच भाऊ पाटील आज वेगळ्याच रंगात पाहायला मिळाले. क्या बात आहे.
डान्सिंग गोट्या अंपायरच्या रूपाने त्यांना आज आपण पाहायला गेलं तर पाहूया काय घडतंय. यस यस नो बॉल चेंडू आहे, चेक केलं गेलं आहे. बिमर चेंडूचा सामना इथं खेळ केला जातोय. अशा पद्धतीने आपण जर पाहिलं तर पाहूया पुढील चेंडू पाहूया. अजून एक चांगला फटका खेळला गेला आहे 20 मध्ये. एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनला चेंडू ट्रॅव्हल झाला. एकच धाव घेतली गेली. एकापेक्षा अधिक काही नाही धावसंख्या पाहतोय धावफलकावरती जाऊन पोहोचते. 22 धावा. दोन्ही टीम अतिशय ताकदवार सामना सोडायला बघत नाहीये आणि जेव्हा जेव्हा सामना सुटला जातोय तो जिव्हारी लागला जातोय. नेहमी म्हटलं जातंय की आपल्याला पोरगी सोडून गेली तरी चालेल परंतु आपली मॅच मात्र सुटता कामी नाही आहे, कारण तो दर्द फक्त क्रिकेट प्रेमीलाच माहिती आहे. इथं बहुजा ऑन साइडला खेळून काढलेला आहे. या ठिकाणी आपण पाहतोय हा चेंडू जातोय सीमा पार. होते पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस अजून एक चांगला फटका आहे क्षेत्रक्षी आहे त्या ठिकाणी पाहूया आणि या ठिकाणी आपण पाहतोय चेंडू सीमा पार चौकार. गोलंदाजी खूप चांगली आहे, गोलंदाजी चांगली आहे. कधी कधी क्षेत्ररक्षण खराब होते, क्षेत्ररक्षण चांगलं झालं तर गोलंदाजी खराब होते, गोलंदाजी चांगली झाली तर फलंदाजी खराब होते. यावेळेस अतिशय चांगला फटका सजवला गॅप मध्ये. चेंडू थांबत नाहीये, जातो सीमा पार. अजून एक दणदणीत चौकार. यावेळेस पाहूया गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. यावेळेस अजून एक चांगला तडका फडका पाहायला मिळतंय परंतु क्षेत्ररक्षण इथं झालेलं आहे. दुसरीची मागणी केली, काय घडतंय? वॉटर रनिंग. क्या बात आहे, काय धाडसाने इथं रनिंगचा आविष्कार करताना पाहायला मिळाला. थोडीशी रिक्स आणि त्या रिक्स मध्ये मात्र दुसरी धाव कंप्लीट केली जाते. या दोन धावीने धावसंख्या 37 37 धावा धावफलकावरती पोहोचल्या जात आहे. षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी समाप्त होत आहे. निश्चितच जेव्हा जेव्हा या हंगामामध्ये टक्कर झाली त्या हंगामामध्ये सरशी गाठलेली आहे वीर तानाजी दापोडे संघाने, परंतु आज मात्र मानत नाहीये. मनाशी बाळगलेले स्वप्न जोपर्यंत पूर्ण होत नाहीये तोपर्यंत लढायचं असतं आणि लढायचं ना अंतिम क्षणामध्ये हे लढणं खास करून आपण पाहतो 15 मारुती काल्हेर संघाचं पाहायला मिळतंय. या हंगामामध्ये खूप चांगलं काम जरूर झालेलं आहे, चांगल्या चांगल्या ट्रॉफी जरूर उचललेल्या आहेत, परंतु या संघासमोर कुठेतरी कमीपणा घ्यावा लागतोय. परंतु आज नाही आहे, फलंदाजांनी ठरवलेलं आहे अधिक धावा धावफलकावरती जमा कराव्या लागतील जेणेकरून गोलंदाजांना त्याचा कुठेतरी फायदा होईल. परंतु क्रिकेट वार पलटवारचा हा खेळ आहे. दोन षटक जर एखाद्या संघाच्या बाजूने लागतील तर त्याचा परिणाम आपण उलटही पाहायला मिळतोय, कारण सरड्यापेक्षा अधिक गतीने बदलणारा रंग म्हणजेच क्रिकेटचा खेळ. आणि क्रिकेट के रंग आपण जर पाहिलं तर वराल देवी
क्रिकेट मंडल 40+ ताडाली के संघ अप्रतिम आयोजन नियोजन मित्र आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक गोष्ट ठासून केली गेली आहे. तर सन्माननीय मान्यवरांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. उद्योगपती सन्मान्य रवीजी पाटील साहेबांचा शुभ आगमन होत आहे. या क्रीडा नगरीवरती क्रीडा मंचावरती आपल्या या मंचावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेसाठी जवळ आपण पाहिलं तर 10,000 रुपयाचा धनादेश आपल्याला पाहायला मिळतोय. आपलंही या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे. काय घडतंय आणि यास जेज करता आलं नाही कारण अधिक उंच झेल उडाला होता आणि आपण पाहतोय एकोणचाळीस धावांवरती धावफलक पोहोचते. षटक क्रमांक 30 मनोज पाटील गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळते. परंतु इथं कुठल्याही प्रकारचा गडी बाद झालेला नाही. राजन डी आणि योगेश धडामधूड फलंदाजी. यावेळेस ही चांगला फटका आहे, कडक फटका आहे. पाहूया काय घडतंय. एक धाव कंप्लीट केली, दुसरीचा प्रयत्न होईल का? परंतु नाही आहे. चांगली रणनीती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 40 धावा ऑन बोर्ड लागल्या जातात. अजूनही आपण पाहतोय 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावफलकावरती 40 धावा लागल्यात. 10-2-20 प्रत्येक चेंडू मागे 2 आले तरी 20 धावा येतील. म्हणजे आपण पाहिलं तर 60चा टार्गेट कंप्लीट करू शकतात. यावेळेस पाहतोय आपण जातोय काय घडतं पाहूया. अँड फायनली कसा गेला षटकार दर्शवत आहेत आमचे मात्रे. नाहीये अधिकतम घट्ट करत असताना पाहायला मिळते. 15 काल्लेर हा संघ आपण पाहतोय. व्हाईट बॉल कसा व्हाईट बॉल गेला, किती मोठा गेला हे दर्शवताना असताना पाहायला मिळते. सुनील म्हात्रे सर क्या बात आहे. आज भाऊ पाटील आणि सुनील म्हात्रे सरांनी एक चांगली कामगिरी मनोरंजनाची बजावलेली आहे. यावेळेस पायांवरती लेग स्टंप वरती अटॅक करण्याचा प्रयत्न. हाही चेंडू जातो हाय आणि हँडसम सीमा पार षटकार. काय ऍक्शन आहे पहा, क्या बात आहे. योगेश आपल्याला पाहायला मिळते. 4 षटकार आणि 1 चौकारांची आतिषबाजी. आज सकाळपासून जी एनर्जी घेतलेली आहे ना ती मात्र खूप चांगल्या पद्धतीची. बॉडी लँग्वेज पूर्णपणे फ्री आहे, खुलून आहे. आज दबून खेळायचं नाही, आज खुलून खेळायचं आणि मैदान गाजवत असताना पाहायला मिळतात दोन्ही फलंदाज राजन डी आणि योगेश. येणाऱ्या फलंदाजांमध्ये आपण पाहिलं तर शैलेश हा एक ताकदवार आहे. त्यानंतर येणारा विनायक त्याहून अधिक ताकदवार. परंतु त्यांची ताकद बघण्या अगोदर या फलंदाजी आपण ताकद बघूया. क्या बात आहे. काय ऍक्शनने दिला जातोय हा षटकार. पाहायला मिळाला आणि या ठिकाणी पाहतो 1 धाव घेतली जाते. एका धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल. 60 धावा 4 ओव्हर मध्ये 60 कंप्लीट होतील असं वाटलं होतं, परंतु नाही. 3 ओव्हर मध्येच 60 धावा कंप्लीट करताना पाहायला मिळतं. या स्पर्धेतील सर्वाधिक हाय स्कोरचा त्यांच्यात नावे आहे. 80 धावांचं टार्गेट दिलं होतं आपण पाहिलं तर. आणि या ठिकाणी मात्र त्यांचा रेकॉर्ड तोडण्याच्या मार्गावरती 3 षटक संपले. 60 धावा धावफलकावरती 20च्या सरासरीने धावा जमा केलेल्या आहेत. शेवटचा अंतिम ओव्हर आहे, पाहूया. यस आपण पाहू शकता प्रेक्षक जिथं जागा मिळेल तिथं झाडावरती पाहायला मिळतंय, पाईपलाईन वरती पाहायला मिळतंय, टाकीवरती पाहायला मिळतंय. आपण यस क्या बात आहे. लाईव्हचं प्रेक्षक पण दाखवणार आहे. ऑपरेटर कृष्णा सुद्धा खुश आहे. काल्लेरनी जर फायनल मारली तर बोलते तुम्हालाही पार्टी दिली जाईल. क्या बात आहे. खूप खूप धन्यवाद कृष्णा. डीजे मास्टर असेल, अंपायर असतील,
आमचं पॅनल असेल या सर्वांना मोठी जंक्शन पार्टी काल्हेर करावे ऐका बाबा कृष्ण पार्टी देतोय त्याला सहकार्य करा थोडंफार आर्थिक मदत तरी करा थोडीफार यस सन्माननीय या ठिकाणी उपस्थित सन्माननीय हेमंतजी चौधरी साहेब आहेत त्यांच्या माध्यमातून आपण पाहतो 3000 रुपयाचं धनादेश या ठिकाणी अजून एक तोडो फोडो गोलंदाजांना मात्र घाम फोडो असं पाहायला मिळते अजून एक बिग हिट ज्ञानदेव यांचाही चांगला समाचार घेतला जातोय 45 धावांवरती नाबाद या ठिकाणी योगेश पाहायला मिळतो या स्पर्धेमध्ये 150 झालेले आहे कालच्या दिवसामधून पाहिलं तर राजेश यांची ही चांगली खेळी पाहायला मिळाली होती त्यांनीही 43 धावा केल्या होत्या मात्र या ठिकाणी पाहूया ही 50 दुसरी या स्पर्धेची कंप्लीट होईल का नितीन गवली यांनी 18 चेंडू मागे 61 धावा बनवल्या होत्या इथं मात्र यावेळेस स्टेअर केल्या दिशा दिल्या पॉइंटच्या रिजनला गॅप आहे दुरून क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत काय घडतं पाहूया दोनच घेतल्या जातील राजन डी 47 धावांवरती खेळतोय अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे 12 चेंडू आणि 47 धावांवरती बहारदार खेळी आपल्याला पाहायला मिळते आतापर्यंत आपण पाहिलं तर 5 षटकार 1 चौकार आणि या ठिकाणी पाहूया ऑन साइडला येतोय एक धाव कंप्लीट केली गेली आहे मिस फील्ड क्या बात आहे मनोज पाटील यांच्या माध्यमातून अशी चुकी होत नाहीये परंतु ती घडते पूर्णपणे मनबोल खच्चीकरण होताना पाहायला मिळत आहेत 2 धावा 1 धावेची गरज 50 साठी 49 धावांवरती खेळतोय योगेश क्या बात आहे दुसरी 50 घडवेल का आणि या ठिकाणी हलक्या हाताने खेळून काढलेल्या यास योगेश आपण बॅट उंचवायचे आहे प्रेक्षकांना अभिनंदन दाखवायचं आहे क्या बात आहे योगेश खूप खूप अभिनंदन या स्पर्धेतील दुसरी 50 आपण झलक असताना पाहायला मिळतंय क्या बात आहे पुन्हा एकदा बॅट वरती करायची आहे आपण पाहू शकता टीव्ही स्क्रीन वरती योगेश आज आनंद व्यक्त करतोय मैदानाच्या आतमध्ये आनंद व्यक्त केला जातोय बंदरामध्ये काल्हेर संघाच्या कोठ्यामध्ये आणि आमचे महेश दादाही खूप खुश निश्चितच खेळी थोडक्यात असावी परंतु यादगार असावी अजून एक हवाई सफर गगनचुंबी आकाशाला गवसणी घालणारा बिग हिट षटकार 77 त्यांचाच रेकॉर्ड आहे स्पर्धेचा 79 क्या बात आहे शैलेश पाटील शरद पाटील निश्चितच यांच्या माध्यमातून योगेशसाठी 1000 रुपयाचा पारितोषिक धनादेश जमा झालेला आहे 50 कंप्लीट केली निश्चितच समोर मोठा संघ आहे त्या संघासमोर या अंगामध्ये जेव्हा आलं तेव्हा हार पत्करावी लागली होती आता मात्र मनाशी बांधलेलं जे स्वप्न होतं सकाळी उठल्यापासून तर इथपर्यंत पोहोचेपर्यंत आणि या ठिकाणी आपण पाहतोय अधिक धावा धावफलकावरती जमा केले गेले आहेत मागील मॅच मध्ये सुद्धा 79 धावांची खेळी गेली होती आणि या मॅच मध्ये सुद्धा 79 धावांची खेळी गेलेली आहे 80 धावांचं टार्गेट उभं केलेलं फायनल मध्ये निश्चितच आपण पाहिलं तर शरद पाटील यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे त्यांचे बांजे अर्थात योगेश यांच्यासाठी निश्चितच मागील मॅच मध्ये मला तरी वाटतं 80 धावा होते 81चं टार्गेट होतं इथं मात्र 79 आहे आणि 80चं टार्गेट आहे क्या बात आहे हम नंबर 1 क्यू है याचं उत्तर पुन्हा एकदा देत असताना सर्व काही मिळालं होतं या हंगामामध्ये फक्त वीर तानाजी दापोडे संघासमोर जीत मिळाली नाहीये ती मिळेल का की तो विजयरथ वीर तानाजी दापोडेचा सलामत राहील हे सांगण्यासाठी उपस्थित होतील या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्याने खूप चांगलं समालोचन केलं असे आमचे परम मित्र कालीराम केनी सर वेलकम सर वेलकम खूप खूप धन्यवाद सर्व आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं आणि उपस्थित मान्यवरांचं वरालदेवी क्रीडा मंडळ 40+ ताडाली आयोजित वरालदेवी चषक 2025 मध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत अगदी अंतिम सामन्यातून
आज योगेश पाटीलनं आपली या स्पर्धेची आजच्या दिवसातून दुसरी 50 नितीन गवलीनंतर कंप्लीट केलेली आहे. वा, अगदी काय ताबडतोब फलंदाजी केली आणि या स्पर्धेची सर्वात मोठी भागीदारी देखील बंदरामारुती कल्लेर संघाच्या या जोडीवर लागलेली आहे. राजन डी आणि योगेश पाटील आमचे दोन्ही पंच सुरेश गरज, सुनील म्हात्रे सर या अंतिम सामन्यातून आपण त्यांना पाहतोय. नक्कीच या स्पर्धेमध्ये आम्हाला अंतिम पारितोषिक स्वर्गीय परशुराम रामचंद्र पाटील यांच्या स्मरणार्थ राजेश परशुराम पाटील यांनी स्पॉन्सर केलेले आहेत, त्यांचे देखील विशेष आभार. त्यानंतर द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी स्वर्गीय महादेव गोपीनाथ बजेके यांच्या स्मरणार्थ श्री संदीप महादेव बजेके. त्यानंतर उपांत्य स्वर्गीय रामचंद्र रामा चौधरी यांच्या स्मरणार्थ अरुण रामचंद्र चौधरी व स्वर्गीय विठ्ठल काशीनाथ चौधरी यांच्या स्मरणार्थ विकास विठ्ठल चौधरी यांनी स्पॉन्सर केलेत. त्यानंतर मॅन ऑफ द मॅच स्वर्गीय सुनील मोतीराम चौगुले यांच्या स्मरणार्थ दर्शन सुनील चौगुले यांनी स्पॉन्सर केले. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज फलंदाजसाठी कूलर स्वर्गीय वैतरणा पंडित गायकवाड यांच्या स्मरणार्थ पंडित गोविंद गायकवाड यांनी स्पॉन्सर केले आहेत. वेलकम. महेश पाटील साहेबांचे इथे शुभागमन झालेले आहे. भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक आहेत. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीजसाठी स्वर्गीय इंदर सकाराम चौधरी यांच्या स्मरणार्थ संतोष इंदर चौधरी यांनी LED TV इथे स्पॉन्सर केले. सर्वांचे विशेष विशेष आभार. चला बंदरामारुती कल्लेर संघ आपण त्वरित मैदानामध्ये उतरायचं आहे. नक्कीच आज मान्यवर कक्षामध्ये आपण पाहतोय भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे सचिव प्रदीप जोशी साहेब आपल्याला जॉईन झालेत. नक्कीच आउट ऑफ कंट्री होते आणि आज रात्रीच ते आपल्या मायदेशी परतलेले आहेत आणि या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी इथे उपस्थित राहिलेत. खूप खूप धन्यवाद प्रदीपजी जोशी साहेब, अरविंदजी भोईर, रमेश शेठ आत्माराम पाटील साहेब आणि आमचे इतर सर्व मान्यवर सर्वांचं सस्नेह मनपूर्वक सहर्ष स्वागत. आपण स्वागत आणि सन्मान करूया. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे सचिव प्रदीप जोशी साहेबांना सन्मानित करतील प्रवीण पाटील. आपले वरालदेवी क्रीडा मंडळ 40+ चे सन्माननीय अध्यक्ष आहेत प्रवीण पाटील यांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान. चला फास्ट घ्या. अंतिम सामना मैदानामध्ये सुरू होतोय. प्रदीप जोशी साहेबांचा स्वागत आणि सन्मान. रविकांत पाटील साहेबांना देखील आपण सन्मानित करूया. रविकांत पाटील साहेबांचा देखील ते स्वागत आणि सन्मान. रत्नकांत सिगवान आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. रविकांतजी पाटील साहेब आमच्या मान सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. रत्नकांत सिगवान यांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान. RK बिल्डर अँड डेव्हलपरचे प्रोप्रायटर योगेश यांना देखील आपण सन्मानित करूया. प्रवीण पाटील यांच्या शुभ हस्ते RK बिल्डर अँड डेव्हलपर योगेश यांना देखील सन्मानित केले जाईल. रवींद्र पाटील यांचा देखील शुभ सन्मान आपण पाहतोय. चला जरा फास्ट घ्या. अंतिम सामना आहे. नक्कीच आपल्याला आता मैदानाकडे वळावं लागेल. वरालदेवी चषक 20-25चा मेगा फायनल. पहिला चेंडू राजन डीचा पहिला चेंडू शॉट एक्स्ट्रा कव्हरला. चांगली फिल्डिंग आपण पाहिली राजन आर कडून. राजू पाटील नक्कीच वीर तानाजी दापोडे संघाचे एक स्फोटक सलामीवीर. धावा बनवायचे आहेत 20च्या सरासरीनं 80 धावा इथे प्रति ओव्हर 20 धावा दापोडे संघाला बनवायचे आहेत. बघूया 5 की 3. 4 जिंकलेत कल्लेर संघानं आणि 2 जिंकलेत दापोडे संघानं. इथे झेल सचिननं ड्रॉप केलाय. हा झेल कोणाचा? राजू पाटीलचा झेल सोडलाय. नक्कीच इथे एक सिंगल धाव घेऊन राजू पाटीलनं स्वतःचा आणि वीर तानाजी दापोडे संघाचं धावांचं अकाउंट ओपन केलंय. दापोडे संघाचे देखील मोठ्या संख्येने प्रेक्षक आलेत.
तर काल्हेर संघाचे देखील प्रेक्षक मोठ्या संख्येने आलेत आणि शरद मामा पाटील यांनी योगेश पाटीलला 50साठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज जमा केलेला आहे. चांगला चेंडू ज्ञानदेव पाटील यांच्यासाठी हा चेंडू आपण पाहिलाय. 3 चेंडूमध्ये 1 प्रति ओव्हर 20 धावा इथे अंतिम सामना जिंकण्यासाठी वीर तानाजी दापोडे संघाला बनवायचे आहेत. नक्कीच अगदी मी यानंतर उल्लेख करणार आहे. बघूया राजन डी. इथे फलंदाज ज्ञानदेव पाटील इज गॉन. मोठी विकेट. मित्रांनो मी या स्पर्धेला दुसऱ्या दिवसातून जॉईन झालेले आहे. पहिल्या दिवशी आपण पाहिला असेल शेवटचा सामना कोण खेळलेत. मात्र दुसऱ्या दिवशी विक्रम स्पोर्ट वडुणवकर आणि वीर तानाजी दापोडे सामना खेळले. शेवटच्या सामन्यातून नाणेफेकी जिंकून वडुणवकर संघानं फिल्डिंग घेतली. तो सामना दापोडे संघाने जिंकला. काल आपण स्पर्धेचा 3रा दिवस पाहिला आणि नक्कीच शेवटचा सामना पाहिला. जय हनुमान सारंगाव आणि वरालदेवी ताडाली नाणेफेकी जिंकली. फिल्डिंग घेतली वरालदेवी ताडाली संघानं आणि तो सामना जिंकला जय हनुमान सारंगाव संघानं. आणि या स्पर्धेच्या आपण अंतिम सामन्यात आहोत. अंतिम सामन्यातून 5:15 नाणेफेकी झाली. वीर तानाजी दापोडे संघानं नाणेफेकी जिंकली आणि प्रथम घेतलाय गोलंदाजीचा निर्णय. आता हा निर्णय त्यांना योग्य ठरवावा लागेल. बघूया श्याम चौधरी आलेत. वीर तानाजी दापोडे संघाचे एक ताकदवान खेळाडू. इथे फटका उडवलाय अगदी श्याम चौधरी यांच्या बॅट मधून हा चेंडू चाललाय सीमा पार. षटकार चांगला फटका.
बघा तिथे आपल्या वरालदेवी ताडली संघाचे काही का सहकारी सदस्य आहेत आणि त्यांनी सांगितले का हा चेंडू एका टप्प्याने सीमापार गेलाय. 4 धावा या चेंडूवर येतील. नक्कीच पंचांनी आपला 6 धावींचा निर्णय मागे घेतला आणि 4 धावा या चेंडूवर आलेले आहेत आणि हा चेंडू आलाय वाईट. अतिरिक्त धावसंख्येनं संघाची टोटल 6 धावा लागलेत. नक्कीच एक महत्वाचा विकेट राजन डी न ज्ञानदेव पाटील ची या ओव्हरमध्ये घेतलेली आहे. चांगला चेंडू होता. अगदी श्याम चौधरी हा फटका अगदी मिस केलाय. चांगल्या ओव्हरची समाप्ती. प्रति ओव्हर 20 बनवायचे आहेत आणि पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये आलेत फक्त 6 मध्ये 6 म्हणजे पहिल्याच ओव्हरमध्ये 14 धावा मागे राहिलाय वीर तानाजी दापोडे संघ. दापोडे संघ 2 वेळा अंतिम सामन्यामध्ये पोचले होते. त्यामध्ये नक्कीच आपण पाहिला तर दमन दौऱ्यापासून त्यांनी पायीच्या स्पर्धेपर्यंत 14 विजय लगातार पटकावले होते. वीर तानाजी दापोडे संघ 2 अंतिम सामने खेळलाय आणि दोन्ही सामने त्यांनी जिंकले होते. 1 तृतीय आणि 1 चतुर्थीय अशा 4 ट्रॉफ्या वीर तानाजी दापोडे संघाने आतापर्यंत उचलल्यात. तर या उलट बंदऱ्यामावरती काल्हेर 6 वेळा अंतिम सामने खेळलेत. 4 जिंकलेत, 2 हरलेत आणि 2 तिहेरी आणि 1 5वी ट्रॉफी. म्हणजे त्यांनी आतापर्यंत 9 ट्रॉफ्या उचललेत आणि या स्पर्धेतून देखील ते एका ट्रॉफीचे हकदार झालेले आहेत. बघूया संतोष मडवी यांचा चेंडू. पहिला चेंडू दुसऱ्या ओव्हरचा वाईट आलाय. धावसंख्या 7. नक्कीच प्रदीपजी जोशी साहेबांकडून एक चांगली खुशखबर आलेली आहे. भिवंडी ग्रामीण मध्ये वय वर्ष 50+ चे संघ 10 संघ अगदी तयार आहेत आणि कमिंग सून मध्ये एक चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच 2-4 दिवसामध्ये त्या स्पर्धेची तारीख देखील आपल्या समोर येईल. धन्यवाद प्रदीपजी जोशी साहेब. अरविंदजी भोईर साहेब आहेत इथे उपस्थित. त्यानंतर विलास पाटील आहेत. तब्बल वय वर्ष 50+ चे 10 संघ सिनियर 40+ संघटनेमध्ये संघ मालकांनी बांधून ठेवलेले आहेत. संघ डिक्लेअर आहेत, संघ मालक डिक्लेअर आहेत आणि पैसा देखील जमा आहे. फक्त स्पर्धेची तारीख आपल्याला काढायची आहे. बघूया इथे राजू पाटील प्रयत्न करतायत. नक्कीच या स्पर्धेमध्ये मी पाहिलं तर राजू पाटील यांनी गोलंदाजी का केली नाहीये. बघूया इथे दापोडे संघाकडे देखील भरपूर पर्याय आहेत. आज चिंतामण पाटील महत्त्वाच्या सामन्यातून उपस्थित नाहीये कारण की त्यांच्या घरात देखील हल्दीचा कार्यक्रम आहे. पुतण्याची हल्दी आहेत आणि चिंतामण पाटील आज अनुपस्थित आहेत. नक्कीच आज ज्या गोलंदाजांनी या स्पर्धेचं विकेट मेडन मनोज पाटीलने टाकलं त्याला देखील 23 धावा ठोकल्या होत्या. हा चेंडू श्याम चौधरी यांच्यासाठी. चेंडू बॅटवर येत नाहीये. मी मगाशीच उल्लेख केलाय मी या स्पर्धेला दुसऱ्या दिवसातून जॉईन झालोय. मात्र शेवटचे सामने जे आहेत जे नाणेफेकी जिंकून ज्यांनी फिल्डिंग घेतली ते संघ अडचणीत आलेत. विक्रम स्पोर्ट वडनगर संघ अडचणीत आला. काल वरलदेवी ताडली संघ अडचणीत आला आणि आज आपण पाहतोय वीर तानाजी दापोडे संघ देखील नाणेफेकी जिंकून फिल्डिंग करताना इथे अडचणीत दिसतोय. धावा बनलेत 12. चेंडू टाकून झालेत 11. सॉरी 2 ओव्हर कंप्लीट झालेत. 12 मध्ये 12. दापोडे संघ खूप मागे राहिलाय. आता टॉप घेर मध्ये फलंदाजी करण्याची गरज आहे. इथे सिंगल डबल ना आता काम जमणार नाहीये. तर एक हायलाइट क्रिकेट आपण जसं पाहतोय चौकार षटकार विकेट तसं क्रिकेट जसं बंदरामावरती काल्हेरची पहिली जोडी खेळली योगेश आणि राजन डी अशी फलंदाजी आता करायची. 12 मध्ये 68 बघू शकता आपण ऑन स्क्रीनवर दाखवलं जातोय. 12 चेंडूमध्ये 68 धावा. खूप आव्हान कठीण आहे.
नक्कीच कुंदनजी पाटील साहेबांकडून दमण दौऱ्यासाठी जे मॅन ऑफ द सिरीज म्हणून सायकल होती ते सायकलचं देखील इथे वितरण केले जाईल आणि नक्कीच त्या दमण चषकाचा मालिकावीर राहिला होता जॉली कामतगर संघाचा संघनायक सचिन पाटील तब्बल 127 नक्कीच अगदी दोन्ही बंधू सेम पॉइंटनी 127 धावा 4 विकेट सचिन पाटीलनं दमण चषकामध्ये केले होते आणि अरविंद पाटीलनं देखील त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून सेम पॉइंट 127. इथे हा चेंडू मिथुन तरे यांचा राजू पाटील यांना बीट केलाय. चौकार खाल्ल्यानंतर नक्कीच शर्यतीचा वेध घेतला होता मात्र धाव घेता आली नव्हती. इथे हा चेंडू देखील बॅटच्या पट्ट्या देत नाहीये. आता अगदी अंतिम ट्रॉफी उचलण्याच्या तयारीमध्ये आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत आणि फक्त मिथुन तरेनं 4 धावा खर्च केलेत. 9 चेंडू मध्ये अजूनही 64 धावा 4. इथे हा राजू पाटीलचा क्लास षटकार आलाय. मिथुन तरेला तिसऱ्या ओव्हरच्या 4थ्या चेंडूवर अखेरकार राजू पाटीलनं षटकार ठोकलाय आणि धावसंख्या झाली ती 22 धावा. आठ चेंडू मध्ये 58. आता धावा अगदी खूप आहेत. आता फक्त चेंडू फेकायचे आहेत बंदरामारुती कल्याण संघाला. नक्कीच मॅन ऑफ द सिरीज साठी अरविंद पाटील यांची वर्णी लागलेली आहे दमण चषकामध्ये. नक्कीच अरविंद पाटीलनं देखील चांगली फलंदाजी आणि गोलंदाजी केली होती. हा चेंडू अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट फक्त टर्न केलाय चेंडूला. चेंडू चाललाय ऑन दी कार्पेट डीप मिड विकेट रिझनला. 3 ओव्हर मध्ये धावा आलेत. तेवीस धावा आलेत फक्त 18 चेंडू मध्ये. बघा इथे राजन आरला संधी दिली 6 मध्ये 57. इथे राजू पाटील साठी पहिला चेंडू अगदी हा चेंडू चाललाय सीमा पार. अरविंद राजन डी आहेत. चौकार आलाय. धावसंख्या 27. राजू पाटील एकाती किल्ला लढवत आहेत मात्र आता संघ खूप मागे राहिलाय. 5 चेंडू मध्ये 53 धावा तर न बोललेल्या बऱ्या आहेत कारण की जवळ बंदरामारुती कल्याण संघाने सामन्यातून आपली पकड घट्ट केलेली आहे. चांगला चेंडू चांगली लाईन अँड लेंथ. बघा अगदी राजन आर देखील गोलंदाजी करू शकतील. नक्कीच इथे हा फटका उंचच उंच आणि लांबच लांब षटकार. सामन्याचा अगदी धावांचा पराभवाचा अंतर फक्त वीरतांचे दापोडे संघ आता कमी करू शकेल आणि राजू पाटील स्वतःचं मनोबल या फलंदाजीतून वाढवू शकतील. राजू पाटीलचे टोटल धावा किती झालेत? 26 धावा. 26 वर खेळतायत. ज्ञानदेव 0 वर बाद झाले आणि श्याम चौधरी 5 वर. हा चेंडू अगदी
गुडलँड स्पॉटवर फेकलाय डॉट बॉल. राजीन आरला माहित आहे की राजू तयारीत आहेत, चेंडू स्लॉट मध्ये बाद आहेत आणि त्यांनी टप्पा अगदी पुढे खेचलाय. हा फुलटॉस होता. इथे देखील धाव घेतली जाणार नाहीये. फक्त एक चेंडू 5वी ट्रॉफी उचलण्यापासून दूर आहे. भंद्रा मारुती काल्हेर अगदी 7 वेळा अंतिम सामने 21 स्पर्धेतून खेळलाय आणि इथे 5वी ट्रॉफी उचललेली आहे. अभिनंदन भंद्रा मारुती काल्हेर. हार्ड लक, टफ लक.
चला सर्व आपले वरदेवी ताडली संघाचे सदस्य, खेळाडू आणि दोन्ही टीम आपण समोर यायचं आहे. बंदरावरती कल्लेर आलेले वीरतानीजी दापोडे. अगदी आपण साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया. साहेब आपण हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर साहेब, हॅपी बर्थडे टू यू. बार ये दिन आए